शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि ह्या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी. देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची परंपरा पद्धत वेगळी पण तितकीच खास आणि आकर्षक आहे. पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगाची होळी खेळली जाते, ज्याला धुलिवंदन असे म्हटले जाते. होळीला शिमगा ही म्हटले जाते. भगवान शंकरांची लीला याला शिवशिमगा सुद्धा म्हटले जाते. होळी सणामागील उद्देश दुष्ट प्रवृत्ती, वाईट अंमल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा सणामागील उद्देश आहे. होळीनिमित्त पुरणपोळी, रंग, धुळवड या सणांचे आकर्षण तर असतेच. होळीची कहाणी आपल्याला माहीत आहे का? नसेल माहीत तर ऐका. जसे प्रत्येक सणाची कहाणी असते तशीच होळी सण करण्यामागे सुद्धा एक प्राचीन इतिहास आहे. हिरण्यकश्यप नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवांची घृणा करत, तसेच त्याला देवांचे देव भगवान विष्णूंचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परमभक्त होता आणि हे हिरण्यकश्यपूला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे, जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूंची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रल्हाद यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूंच्या भक्तीत लीन होत असे. या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्याला सुद्धा आपली बहीण होलिका, जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते, तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही, राजाने होलिकेला भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रल्हाद आपल्याला अत्याधिक सोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूंच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदान असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतःहून जळून राख होईल. भक्त प्रल्हादाला अग्नी काहीच करू शकला नाही, मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होली दहन म्हणून ओळखला जाऊ लागला. दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले, त्याच्याचमुळे त्याला धुलिवंदन असे म्हटले जाऊ लागले. धन्यवाद. अशाच अनेक व्हिडिओ आणि पारंपरिक भजनाचे व्हिडिओ आपल्या ग्रुपच्या या चॅनलवर येत असतात. आपण सगळ्यांनी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.